गोरज भंडारची सुरस कथा तुम्ही ऐका मंडळी. काय झालाय बघा, तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे की नियुक्ती कोण करतं? सरकारच करतं. आणि बदली कोण करतं? सरकारच करतं. बघा मंडळी, चोरही तेच आणि पोलीसही तेच, अशी सगळी गंमत आहे. तर याच गमतीतून दुसरा भाग सांगतो तुम्हाला. तुकाराम मुंडेंवरती गोरज भंडार नावाच्या त्या शॉपचा जो काही विषय झाला, जी काही त्या चौकशी झाली आणि ते सगळं जप्त केलं आणि त्याला ताला ठोकला, कुलूप ठोकलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. गोरज भंडार मध्ये जे जे शेतकरी आजूबाजूच्या खेड्यातून, ग्रामीण भागातून दूध, दही, तूप तिकडे आणत होते, अर्थातच दूध आणत होते आणि बाकी मग सगळं प्रक्रिया करून बाकीचे पदार्थ गोरज भंडार तयार करत होतं. तर असे 300हून अधिक शेतकरी आहे अशी माहिती आहे. त्या शेतकऱ्यांनी म्हणे तक्रार दाखल केली की आता आमच्या दुधाचं कसं होईल. आता मीच माझ्या चॅनलवरती ही बातमी दिली होती की शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही. मदर डेअरी सोबत ज्यांचं टायप आहे ते आदरणीय सुधीरजी दिवे साहेब, त्यांचं एक चिलिंग प्लांट आहे आर्वी जवळ, एक पिंपळखुटा नावाचं एक गाव आहे आर्वी जवळ, आर्वीच्या लगत एकदम वर्धा जिल्ह्यात. तर त्यांनी ते सगळ्या शेतकऱ्यांचं दूध तुम्ही कुठेही नेऊ नका, तुम्ही काही त्रास घेऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका. जर गोरज भंडारने तुमचं दूध विकत घेणं बंद केलं आहे तर ते दूध आम्ही आमच्या चिलिंग प्लांटला पाठवतो, असं सुधीर दिवे साहेबांनी जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे आता तक्रार दाखल करण्याची गरजच नाही. तर आता काय झालं मंडळी की थेट तुकाराम मुंडे यांच्यावरतीच गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे आणि आता मुंडे साहेबांना कोर्टात जावं लागणार आहे. पण